आजारी जर असले ना नवऱ्याकडून खूप सारे लाड होतात. हाय, हॅलो अँड गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि 2-3 दिवसाचा परत मध्ये गॅप पडलेला आहे. तसं तर मी ठरवलंय की आता माझे रेग्युलर ब्लॉग मी शूट करत जाईल. पण कारण असं त्याच्यामुळे होत तर नाही आणि आता मध्ये सिरीज चालू केलेली. तर मी आजारी पडलेले, प्रचंड मला ताप, त्यानंतर थोडं अंगदुखी आणि डोकेदुखी होती. सध्या वातावरण हे असं आहे आणि आमचं अधूनमधून पुणे मुंबई पण चालू असतं. त्यामुळे मग जरा तब्येत माझी बिघडली होती प्रचंड. 2 दिवस खूप ताप आणि हे सगळं होतं. सो आता जरा आज मला बरं वाटतंय आणि म्हणजे थोडंसं विकनेस आहे, पण ताप वगैरे गेलाय पूर्णपणे. मग काल रात्री आम्ही पुण्याला आलो आहे. योगेशचं काम आहे, सो ते बोलले की मग तू तिकडे एकटी थांबण्यापेक्षा परत तब्येत वगैरे जर बिघडली तर कशाला, म्हणून मग आम्ही रात्री काल आलो. जरा मला बरं वाटलं म्हणून आलो, नाहीतर मग नसतो आलो, तिकडेच थांबलो असतो, म्हणजे प्रवास नको म्हणून. पण बरं वाटलं, स्वतः आलेलो आहे. आणि आता जे आहे इकडं सकाळ झालेली आहे आणि आज ऑफिस असल्यामुळे मग थोडंसं उठले लवकर. आणि खरं सांगते, अक्षरशः म्हणजे मला ऑनेस्टली सांगायला याच्यामध्ये काहीच लाज वाटत नाही की मी 2 दिवस अंघोळच केलेली नव्हती, कारण प्रचंड ताप होता. त्यामुळे फक्त फ्रेश होऊन गेले होते वरवर. स्वतः आज जे आहे छान अंघोळ केलेली आहे, इकडे जरा बरं वाटतंय म्हणून. तर मला आणखी पण आवाजावरून वगैरे कळत असेल की थोडंसं आहे म्हणून बाबा विकनेस वगैरे. सो आता अंघोळ झालेली आहे इकडे आणि मग आता मी ऑफिससाठी बसले, कारण 2 दिवस मी लीव्ह टाकलेला आहे. सो आता आज इकडे रिझ्यूम करत आहे आणि बघू मग आता आजच्या दिवसात काय काय होतं, मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. स्टे ट्यून. तर आता इकडे आजारपणातून थोडंसं बरं झाले होते. अजून पूर्णपणे तर अजूनही झालेली नाही आहे मी. म्हणजे आज आता व्हिडिओ शूट करून 2 दिवस झालेले आहे आणि आज मी व्हॉईस ओव्हर देते आहे. तरी पण माझा आवाज तुम्हाला जाणवत असेल, जो बदक आवाज म्हणतो आपण सर्दी झाल्यानंतर येतो. तुमच्याकडे काय म्हणता मला माहीत नाही त्या आवाजाला, पण आमच्याकडे बदक आवाज बोलतात, तसं येतो आहे. आणि मग आता म्हटलं की आजारातून थोडंसं बरं झालं आहे, सो आपण आता थोडीशी स्वतःची पण काळजी घेऊ, जेणेकरून आपल्यालाच बरं वाटतं. नाहीतर आपण आजारी असलो की असा अवतार घेऊन बसतो की अजून आजारी आहे असं फील व्हायला लागतं आणि समोरच्यालाही असं वाटतं की बाबा खूप आजारी आहे. त्यामुळे मग म्हणतं थोडंसं चला ठीक आहे, आपण आता आवरून घेऊ. सो स्किन केअर जे आहे माझं ते फेवरेट पार्ट आहे आणि हे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये, म्हणजे बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सुद्धा दाखवलेलं आहे माझं स्किन केअर. त्यामध्ये फर्स्ट पार्ट असतो माझं एम कॅफेनचं जे सिरम मी लावलेलं आहे आत्ता, ते ज्यामध्ये नायसिनामाइड आहे 5% आणि खूप छान आहे ते पोअर्ससाठी. मी आता ती माझी सेकंड बॉटल होती, ऑलमोस्ट संपत आली आहे आणि छान आहे त्याचा रिझल्ट. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावत आहे इकडे आणि मॉइश्चरायझरसाठी मी यूज करत आहे हे बायोटिकचं मॉइश्चरायझर. हे सुद्धा माझं याच्यातलं आता थर्ड डब्बी आहे. फर्स्ट टाईम मी जेव्हा घेतलेलं ते असंच एक डब्बी होती गोलाकारची, ती संपली. त्यानंतर मी एक मोठं पॅक मिळते यामध्ये बॉटल, ते मागवलेलं आणि ते संपल्यावर आता परत ती डब्बी घेतली होती. आणि छान आहे खूप आणि नॉनस्टिकी होतं, फील होतं आपण लावल्यानंतर, त्याच्यामुळे जरा छान वाटतं आणि स्किन पण आपली छान मॉइश्चराईज होऊन जाते. त्यानंतर इकडे बायोटिक्सच हे लिप बाम मी वापरत आहे लिप्सला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी आणि खूप छान आहे याचा पण रिझल्ट. आता हे ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. हे तुम्हाला त्या बॉटलच्या कंडिशनवरून म्हणजे जाणवत असेल की ते संपत आलेलं आहे, डब्बीच्या कंडिशनवरून, सॉरी. सो छान आहे आणि टेंटेड आहे. सो तुम्हाला बाहेर जायचं कुठे आणि लिपस्टिक वगैरे लावायची नसेल, सो तुम्ही फक्त हे जस्ट लिप बाम अप्लाय करा आणि दॅट्स इट. खूप छान वाटायला लागतं. सो इकडं आता थोडा मॉइश्चरायझर लावल्यानंतर ब्रेक घेऊन एक 5 ते 10 मिनटाने मग सनस्क्रीन लावायची आहे. आणि सनस्क्रीन मी सध्या यूज करत आहे ही डॉट अँड कीची. खरं तर सनस्क्रीन मी कुठलीही एक कायम फिक्स ठेवत नाही आहे, सध्या खूप यूज करते आहे. मला असं कुठलं तरी सनस्क्रीन आता पाहिजे आहे खरं तर, की जे मी परमनंट तेच यूज करेल. पण असं मला कुठलं आवडत नाही आहे खूप, त्यामुळे मी सतत चेंज करते. सो सध्या आता हे डॉट अँड कीचं यूज करते, विटॅमिन सीवालं. तसं तर छान आहे, काही चिपचिप वगैरे होत नाही आहे याने. सो बघू आता, लेटेस्टच घेतलं मी यूज करायला.
आणि छान वाटतं जरा म्हणजे ग्लो येतो आहे सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्या फेसवरती, तुम्हाला दिसत असेल. जरा शाईन तर वाटते आहे, पण जे त्याचं पर्पज आहे ते पण पूर्ण झालं पाहिजे सनस्क्रीनमुळे, जे की म्हणजे तुमचं सन प्रोटेक्शन व्हायला हवं. सो ऑब्व्हियसली याच्यामध्ये आहे तितके प्रॉपर्टीज जे असायला हवे एका सनस्क्रीनमध्ये. आणि त्यानंतर आता इकडे मॉर्निंग स्किन केअर करून झालं आणि आता मी ऑफिससाठी बसणार. त्याआधी ब्रेकफास्ट करायचा आणि ब्रेकफास्टच्या आधीची ही एक टॅबलेट घ्यायची होती, जे म्हणजे माझ्या सगळ्यात जीवावर येणारी गोष्ट आहे. टॅबलेट घेणं मला बिलकुलही आवडत नाही, कारण टॅबलेट्सनंतर आपल्या तोंडाची चव ना एकदम असं खराब होऊन जाते आणि कुठल्याही पदार्थाची तुम्हाला चव लागत नाही. त्याच्यामुळे मला खूपच कंटाळा येतो टॅबलेट्स घ्यायचा. पण लवकर जर बरं व्हायचं असेल तर ऑब्व्हियसली आपल्याकडे ऑप्शन नसतं टॅबलेटशिवाय. सो मग आता इकडे जे आहे टॅबलेट घेतली आणि योगेशने पोहे बनवले होते आज. आणि खरंच लक्की असता तुम्ही जेव्हा तुम्ही आजारी असतात. थोडेफार तुमचे असे लाड जे आहे नवरा पुरवतो आणि त्याला जाणीव होते की नाही बाबा आपली वाईफ जी आहे ती आजारी आहे आणि आपण थोडंफार केलं पाहिजे. हे जेव्हा त्याला जाणीव होते तेव्हा समजायचं तुम्ही आई म्हणजे लकी आहात बाबा. किंवा काय म्हणतात ना आपण की तुमच्या लग्नातून ही तुम्हाला मिळालेली चांगली गोष्ट हीच असू शकते. याच्यापेक्षा दुसरं गोष्टी येत राहतात, जात राहतात, बाहेर फिरणं, सोबत टाईम स्पेंड करणं, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. बट एकमेकांची जाणीव असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सो त्यांनी इकडे मला पोहे आणि काकडी असं छानपैकी नाश्ता दिला होता. आणि ते नाश्ता करत करतच माझी तोपर्यंत इकडे मीटिंगही सुरू झालेली, म्हणून मग तोपर्यंत तेही मी अटेंड करत होते. आणि बिचारे योगेश त्यातही माझ्या मागे येऊन उभे राहिले आणि विचारत होते की मला सांग कसे झालेत पोहे, कारण ते जास्त काही बनवत नाही, म्हणजे नेहमी काही बनवत नाही कधीच. सो आता मी आजारी आहे त्यामुळेच बनवता आहे आणि म्हणून मग त्यांना माझी रिॲक्शन हवी होती. सो माझी मीटिंग चालू म्हणून तोपर्यंत ते थांबलेले जाणून घेण्यासाठी की पोहे कसे झालेत. म्हणून मग मी परत दुसरा घास ट्राय केला आणि सांगितलं की हो छान झाले आणि मगच ते गेले. आणि मला एवढं हसायला येत होतं की त्यांना किती उत्सुकता आहे की आपण बनवलेली गोष्ट कशी झाली आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असतं नेहमीच. सो इकडं आता असा नाश्ता करत होते आणि तुम्ही पण सध्या काळजी घ्या. खूप वातावरण खराब आहे आणि सगळ्यांच्याच तब्येती बिघडत आहे. त्याच्यामुळे आपला डाएट प्लॅनसुद्धा व्यवस्थित असला पाहिजे. त्यानंतर थोडंसं पाणी वगैरे गरम करून पिणं किंवा शक्यतो होईल तेवढं पावसात भिजणं टाळलं पाहिजे, कारण हा जो पाऊस आहे ना हा सध्या अवकाळी पाऊस आहे आणि मुंबईमध्ये तर जास्तच पाऊस चालू आहे सध्या. त्यामुळे मग शक्यतो बाहेर जाणं वगैरे आपण जेवढं टाळता येईल टाळू शकतो आणि तब्येतीची काळजी जी आहे आपण इकडे घेऊ शकतो. इकडं जे आहे नाश्ता करून झालाच होता की लगेच एक 15 ते 20 मिनटात परत योगेश माझ्यासाठी ॲपल घेऊन आले. त्यांनी ते असं दिसायला तुम्हाला तर दिसत असेल की व्यवस्थित नाही कट केलं, बट ठीक आहे, भावना खूप महत्त्वाच्या आहे. सो त्यांना वाटलं की मला हेल्दी खायची खूप गरज आहे, त्याच्यामुळे मग परत ॲपल घेऊन आले थोड्या वेळानंतर. आणि मला फेस इग्नोर करायचे टायर्डनेस तुम्हाला दिसत असेल. इकडं आपला कालचा तेल थोडंसं अगोदर आणि मटकी आणि मीठ. सो कालचा आपला जो ब्लॉग आहे तो आज नेक्स्ट डे आपण कंटिन्यू करत आहोत, कारण काल जे आहे ऑफिसचं काम संपलं आणि माझी तब्येत जरा खराब झाली परत. ती आजपर्यंत पण खराब आहे, तुम्हाला चेहऱ्यावरून दिसत असेल. पण तरी आज ऑफिस वगैरे केलं आणि मग म्हटलं आता ब्लॉग बनवू, कारण कालचा ब्लॉग कंटिन्यू करायचा होता. आणि जसं की म्हटलं आजारी जर असलेल्या नवऱ्याकडून खूप सारे लाड होतात आपले आणि तेच तुम्ही करू शकता. आता जेवण करायला जेवण बनवायला वगैरे मला वेळ आहे, त्याच्यामुळे मला खूप भूक लागली. गोळ्यांमुळे हाय पॉवरच्या गोळ्या असल्यामुळे जरा भूक लागते. त्यामुळं इकडे जे आहे योगेश माझ्यासाठी मस्त मटकी फ्राय करत आहे. हा योगेश, जर आजारी नसेल तर असं काही करत नाही, ओके नाही? हा हो ना काय सगळं सांगावं मला. तिखट वगैरे काही नको मसाला, फक्त ऑइल टाकायचं, त्याच्यात मटकी टाकायची, मीठ टाकायचं, त्याला फ्राय होऊ द्यायचं. ओके. इकडे ट्रेनिंग पण देणं चालू आहे योगेशला. ट्रेनिंग कशासाठी देतोय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मध्ये कळत राहील.
म्हणजे मी काही काम करणं सोडणार नाही, पण त्यांना पण आता शिकणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना अपग्रेड करत आहोत. बेसिकली आज ब्लॉग बनवायला मला म्हणजे आजारी असताना पण मोटिवेशन कुठून आलं, योगेश, काल एका ताईंची कमेंट आली होती व्हिडिओ खाली आणि त्यांच्या कमेंटवरून असं कळालं मला की त्या माझ्या व्हिडिओजबद्दल बऱ्याच अपडेटेड आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे सगळं आणि त्या व्हिडिओज रेग्युलरली बघतात. त्यांचा जास्त आवाज होतोय, मी तिकडे येऊन बोलते. सो त्या व्हिडिओज बघतात रेग्युलरली, हेच मला त्यांच्या कमेंटवरून कळालं. सो त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं, आनंद झाला की कोणीतरी आपले व्हिडिओ एवढं उत्सुकतेने बघते आणि अपडेट वगैरे विचारते. सो त्याच्यामुळे मी जरा खुश झाले आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळालं आज परत व्हिडिओ रिझ्यूम करायला ब्लॉग. सो त्यात मी असं खूप अगोदर ठरवलेलं की जे कोणी फर्स्ट सबस्क्रायबर माझ्या व्हिडिओवर असं कमेंट करेल छानपैकी, किंवा ज्यांना उत्सुकता असेल माझ्या ब्लॉगशी, त्यांना मी काहीतरी नक्की एक छान गिफ्ट पाठवेल असं मी ठरवलेलं. सो त्यांच्या कालच्या कमेंटमुळे मी त्या ताईंना इन्स्टाला सर्च केलं आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला की तुमचा ॲड्रेस द्या आणि मला तुम्हाला गिफ्ट पाठवायचं आहे. पण त्या ताई बोलल्या की नाही ताई, असू द्यात, आणि ज्या दिवशी तुमचे 1000 सबस्क्रायबर होतील त्या दिवशी तुम्ही मला गिफ्ट पाठवा, असं त्या बोलल्या. आणि मला खूप छान वाटलं की येस, कुणीतरी आहे आणि आता एक ब्लॉगर म्हणून जी आपली फॅमिली आहे ती क्रिएट होत आहे. एक सबस्क्रायबर का होईना, म्हणजे भरपूर आहेत सबस्क्रायबर, पण एक ज्यांना खरंच आहे असं कोणीतरी एक आता भेटलंय. त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि नक्की ज्या दिवशी 1000 सबस्क्रायबर होतील मी त्यांना गिफ्ट पाठवेल आवर्जून. सो असंच तुम्ही सर्वजण साथ देत राहा. व्हिडिओज बघत असेल तर शेअर करत जा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि काही इम्प्रूव्हमेंट किंवा सजेशन्स जर माझ्या झाली असतील ना तर ते कमेंट्स तुम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आणखी प्रोग्रेस आपल्या व्हिडिओजमध्ये होत राहील. सो हेच होतं. आणि इकडे जे आहे आता योगेश मटकी फ्राय करतील, थोडा वेळ मी खाईल आणि मला जरा बरं वाटेल. आता तरी पण 8-8:30 वाजले रात्रीचे, पण जेवण बनवू आणि तोपर्यंत पण मला दम निघणार नाही. जसं मी म्हटलं हाय पॉवर गोळी आहे तापेची, सो त्याच्यामुळे त्याला ते योगेश मटकी फ्राय बनवून देते.